आज आपल्याला बनवायची आहे चुलीवरची मस्तपैकी वांग्याची रस्सा भाजी। तर इथे वांगे घेतलेले आहेत आणि वाटण काढलेलं आहे। शेंगदाणे, कोथिंबीर, आले, लसूण असं वाटण काढलेलं आहे। आता शेंगदाणे चांगले आपल्याला खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत। आता शेंगदाणे चांगले भाजले आहेत, आता ते आपण काढून घेऊया आणि हे सर्व वाटण आता आपण बारीक करून घेऊया। तर पुन्हा आता चुलीवरती आपण कढई ठेवलेली आहे। आता तेल टाकून घेऊया। तेल चांगलं गरम झालेलं आहे आणि मिक्सरमध्ये वाटण चांगलं बारीक करून घेतलेलं आहे पाणी टाकून। आता मोहरी टाकली आहे आणि वांगी 4 भागांमध्ये आपण अशी कट करून घेतलेली आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहेत। आता ती काळी पडू नये म्हणून आपण पाण्यामध्ये ठेवली होती। तर आता मोहरी छानपैकी तडतडली आहे। आता त्यामध्ये वांगी आपण टाकून घेऊया आणि वांगी चांगली परतून घ्यायची तेलावरती, म्हणजे पटकन शिजली देखील जातात आणि असं वांगं केल्याने वांगं खूप चवीला छान होतं। तर वांगी 1-2-3 मिनटं आपल्याला चांगली परतून घ्यायची आहेत। आता यामध्ये 1 चमचा आपण लाल तिखट घेतलेला आहे, 1 चमचा काळं तिखट घेतलेलं आहे, थोडीशी हळद, असं सर्व मसाला टाकून आपण इथे चांगलं वांगं हे पुन्हा एकदा परतून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारची वांग्याची भाजी खूप छान लागते आणि मस्तपैकी भाकरीबरोबर रस्सा भाजी अशी चुरून छान लागते किंवा चपाती बरोबर देखील खूप छान लागते। तर वांगी चांगली परतली आहेत। आता यामध्ये चवीनुसार आपण मीठ टाकून घेऊया। मिठाचा अंदाज येत नसेल तर नंतर मीठ टाकलं तरी चालू शकतो। तर आता हा गोळा जो आहे वाटणाचा तो आपण टाकून घेऊया आणि चांगला परतून घेऊया। माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी। तर पाहू शकता इथे मसाला सर्व परतून घेतलेला आहे आपण। एकजीव सर्व मसाला होतो आणि आपण मीठ टाकलं आहे, त्याच्यामुळे वांगं देखील चवीला खूप छान लागतं। वांग्यामध्ये मीठ हे मुरलं जातं। तर पाहू शकता आता इथे वाटणाचं पाणी टाकून घेऊया आपण। आता आपल्याला जेवढी रस्सा भाजी करायची आहे ना तेवढं पाणी यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि छानपैकी असं वाटण काढलं की मस्तपैकी अशी तरी येते आणि वांगं पाहता क्षणीत कोणालाही खाऊ वाटेल इतकं भारी टेस्टी वांगं होतं। आणि त्यामध्ये चुलीवरचं म्हटलं की तोंडाला पाणी सुटतं। तर पाहू शकता इथे छानपैकी आता रस्सा भाजी होणार आहे आपली। आता जेवढा रस्सा करायचा आहे ना आपल्याला तेवढं पाणी यामध्ये टाकून घ्यायचं। आता भाजीला चांगली खदखदून अशी उकळी आणायची मोठ्या आचेवरती आणि मंद आचेवरती मग एक 5-10 मिनटं हे वांगं आपल्याला झाकण ठेवून चांगलं मंद आचेवरती शिजवून घ्यायचं आहे। तर पाहू शकता उकळी फुटायला लागलेली आहे। आता आपण चमचा टाकूया त्याच्यामध्ये, जेणेकरून भाजी थोडीशी उतू जाणार नाही। मिठाचा अंदाज जर व्यवस्थित असला ना तर मग भाजी अजिबात उतू जात नाही। तर पाहू शकता एक 10 मिनटामध्ये छानपैकी अशी वांगी शिजली आहेत। तर असं मस्तपैकी चुलीवरचं खमंग वांगं कोणाला आवडणार नाही। गरमागरम बाजरीची भाकर आणि मस्तपैकी असा रस्सा भाजी वांग्याची कोणालाही आवडणार, इतकं भारी होतं। आता वांग्याची भाजी आपण खाली उतरून घेतलेली आहे। वांग्याच्या भाजीमध्येच खरं तर कोथिंबीर टाकलेली आहे परत सजावटीसाठी आणि दिसायला देखील सुंदर दिसतं अशा प्रकारचं वांगं। तर पाहू शकता मस्तपैकी भरलं वांगं आपलं इथे तयार झालेलं आहे। तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे वांगं करायला अजिबात विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा।